फाईन. तुम्ही सर्वजण कसे आहात? Fine, we are also fine, sir. आलेत का सर्वजण? अजूनही बरेच जण जे आहेत ते जॉईन झालेले नाहीत. तर मागच्या तासाला आपण इतिहासाचा जो पुढचा पाठ जो आहे तो शेवटचा, तर त्याचा अभ्यास आपण जो आहे तो करत होतो. बरोबर? काय काय बघितलं होतं बरं समतेचा लढा यामध्ये? वेदिका सांग बरं कोणकोणते पॉइंट झालते, तुम्ही लिहिलेले पण असतील. कोणतं सर? या पाठात आपण कोणकोणते महत्वाचे घटक अभ्यासलेले होते? कोण सर सांगतंय? इतिहासाचं. इतिहासाचं नव्हतं झालं मागच्या आठवड्यात? कोण सांगतंय काय झालं आपलं? आणि या पाठामध्ये आपण काय काय अभ्यासलेलं होतो? कोणकोणते गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर काय चालू आहे? मी जर लेट जॉईन झालो. लेट झाले बर. कोण सांगते काय झालं आपण मागच्या पाठात? जरा काय झालं सांगता येईल? आपण काय अभ्यासलेलं होतं मागच्या तासाला? सॉरी सर, मला नाही वाटत की मी क्लास जॉईन केला होता मागच्या वेळेस. बर. हा कोणी केलता? काय झालं बरं? काय महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण अभ्यासलेले होते? तुम्ही सांगाल. एकच मिनिट. 9th आपला जो शेवटचा पाठ होता कोणता? काय आहे पाठाचं नाव? बदलते इतिहास. जीवन भाग 2. बरोबर. बदलते जीवन भाग 2. जीवन भाग राईट. 2. काय काय होतं बरं? हा काय काय बघितलं होतं मग त्यामध्ये? कोणते सर महत्वाचे आपण मुद्दे आपण अभ्यासलेले होते? हा सर ते काय मला माहिती मग सर सांगू का? सांग मग. हो. तर त्याच्यामध्ये आपण भाषा बघितली होती, नंतर भाषा व लोकसंख्यांचे जे प्रमाण येतात ते बघितलं, नंतर क्रीडा, नाटक आणि चित्रपट, वृत्तपत्रे आणि नंतर शेवट दूरदर्शन याच्याविषयी बघितले होते. बर. अजून काय अभ्यासलेलं होतं? आणि मी तुम्हाला बहुतेक तुम्हाला हे पण पाठवले होतं प्रश्नपत्रिका पण. बरोबर. बदलते भाग 2 चे प्रश्न उत्तर पण पाठवले होते तुम्हाला सोडवायला. सोडवले सर्वांनी? मिळालेत का तुम्हाला ग्रुपवर? नो सर, मला नाही मिळाले. ग्रुपवर जे आहेत ते आलेले असतील. बर. आपले म्हणजे जवळपास इतिहासाचे पाठ आपले होत आलेत. बरोबर. म्हणजे जवळपास झालेलेच आहेत. झालेत का नाही? यस सर. तर आता आपण येस जो सर. राज्यशास्त्राचा पाठ आहे, राज्यशास्त्राचा जो पाठ आहे, काय नाव आहे राज्यशास्त्राचा? सर आपले झाले होते आता सगळे धडे. राज्यशास्त्राचा काय आहे? राज्यशास्त्र पण झाले. यस सर. काय बरं शेवटचा पाठ राज्यशास्त्राचा मग? आंतरराष्ट्रीय समस्या 6 आहे सर. आंतरराष्ट्रीय समस्या. अगदी बरोबर आहे. हा. तर बदलते भाग 2. एकच मिनिट, मी ती प्रश्नपत्रिका परत एकदा तुम्हाला दाखवतो. तुम्ही सोडवलीत की नाही माहित नाही, किंवा आज आपण ती घेऊया परत एकदा. बरेच जण, वेदिका तू नव्हती किंवा बाकीचे जर कोणी क्लासमध्ये ऍबसेंट असतील मागच्या तासाला, तर ते त्यांना पण एकदा रिवाइज जो आहे तो, ही प्रश्नपत्रिका आलती तुम्हाला ग्रुपवर? नो सर.
नाही सर. ठीक आहे. जर आली नसेल हा काय हरकत नाही, आपण आता घेऊया. बदलते भाग 2 जे जीवनमान जे आहेत, बदलते जीवन भाग 2 बरोबर. हा जो पाठ आहे या पाठामध्ये आपण जे बदलते जीवन आहे मग त्यामध्ये खेळ आहेत, राईट, भाषा आहेत, तर त्यानंतर माध्यम आहेत, या विषयीची माहिती जी आहे ती आपण अभ्यासली होती. करेक्ट. येस बघूया सर. आपण किती जणांना जे आहे ते समजलेलं आहे, ते यावरून आपल्याला समजेल साधारणतः किती जणांना समजलेलं आहे. हम्म. सर ऑप्शन नंबर ए. प्रश्न वाचायचा आहे सर ऑप्शन व्यवस्थित. थांबा थांबा थांबा, वाचायचं आहे तुम्हाला जे आहे ते मी इथे चॅट बॉक्स मध्ये देतो, कारण सगळेजण एक जण सांगणार मग सगळ्यांना चान्स बऱ्याच वेळा हे होतो. तर आपण सर्वांना हे करूया, मग मी सांगतो तुम्हाला आन्सर काय आहे. बरोबर. इथे जे आहे ते मी ओपन करतो. तुम्हाला पर्याय नंबर टाकायचे ABCD पैकी टाकले तरी चालेल. अ टाईप होत असेल तर ठीक आहे, ब कडं, किंवा ABCD टाकलं तरी चालेल. एकदा टाकायचं वेदिका. हा तुम्ही टाकलेलं ते ठीक आहे, परत परत रिपीट नाही करायचं. तर ओके बाकीचे सर. सर्वजण जे आहेत ते सर्वजण पण मग मला पण कळेल की सर्वांची उत्तरं जी आहेत ती काय आहे. विजय, वेदिका, वेदिका 2 नावाने आहे का? वेदिका गर्जे पण आहे आणि वेदिका मोरे पण आहे. येस सर. सर दुसरी तुम्ही काय वेदिका विचारला आता? मी विचारलेलं नाही, तुम्हाला स्क्रीनवर जे क्वेश्चन दिसतात ते क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आणि त्याचे नंबर्स टाकायचे, उत्तर तुम्हाला जे माहित आहेत ते. ओके. सोनाली, त्यानंतर मयूर, कृष्णा, किती जणांचे उत्तर आले बघूया. करेक्ट. याचं उत्तर हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू आहेत. या भारतातील प्रमुख अभिजात भाषा, राजभाषा आहेत. बरोबर. इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश ही आपली नाहीये. जपानी ही बाहेरची आहे. तमिळ आहे, पण पंजाबी आहे, पण कोरियन, जपानी ही आपली नाही. गुजराती, संस्कृत, जर्मन इथे आलेलं आहे. मग हे लक्षात ठेवायचे की कोणता पर्याय आहे. हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू ह्या भारतीय भाषा आहेत. इथे जर बघितलं तर फ्रेंच, स्पॅनिश ह्या परदेशी भाषा आहे. त्यानंतर जपान, कोरियन ही परदेशी आहे, विदेशी, राईट. त्यानंतर इथे जर्मन आहे. तर मग पर्याय क्रमांक 1 हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू. तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढे भारतातील कोणत्या भाषेचे प्राबल्य वाढत आहेत? सर ऑप्शन नंबर सी. नाही, तुम्हाला सांगायचं नाही, तुम्हाला उत्तर इथे हे करायचे, उत्तर डायरेक्ट हे नाही. वेदिका, सोनाली, वेदिका मोरे, मयूर, कृष्णा, विजय. बर, अजून कोण राहिलंय? सर तिसरं सांगायचं आहे का? हो, तिसऱ्याचं नाही, अगोदर दुसरा झाले सर्वांचे. तर दुसऱ्याचं हो उत्तर सर. आहे भारतातील कोणत्या भाषेचे प्राबल्य वाढत आहे. आता यामध्ये प्राबल्य जे आहेत तर सर्वात पहिल्यांदा पंजाबी त्या राज्यामध्ये आहे. फ्रेंच तर जास्त करून नाही. हिंदी तर ऑलरेडी आहे. तर आता सध्याला जी भाषा आहे आपण म्हणतो की पोट भरण्याची भाषा, बरोबर.
त्याला एक दुसरं पण एक नाव मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. काय? ती एक व्यावहारिक, आपण म्हणतो की व्यावसायिक भाषा आहे. तर इंग्रजीचं भाषेचं प्राबल्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्याला जे आहे ते भारतामध्ये वाढताना दिसून येते. तर पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 3 वाचायचा आहे. त्याचं जे उत्तर येते ते तुम्हाला जे आहे तिथे नंबर टाकायचा आहे. विजय, ओके. कृष्णा, ठीक आहे. अजून बाकीचे? बाकीच्यांना काय झालं? वेदिका, दोन्ही वेदिका. आय थिंक, ओके. डी मयूर ए, विजय 4, के रितिका सर स्क्रीन सी. दिसत नाही. बर बर बर, इथे जरा थोडं नेटवर्क हे झाल्यामुळं असेल. तर 1961 मध्ये नागालँडमध्ये किती भाषांमध्ये लोकसंख्या विभागली गेली होती असा प्रश्न होता. तर पर्याय क्रमांक 10, 1 10, ब 25, क 15 आणि ड 20 अशा भाषांचे होतं. तर साधारणतः बंगालमध्ये किंवा नागालँडमध्ये किती भाषांमध्ये जी आहे ती लोकसंख्या विभागली गेली आहे? 15. आत्ताशी आलं मयूर, अगदी बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 15 पण नाही रे, एकच मिनिट, इथे स्क्रीन काही होत नाही. सर आन्सर 19 सर. जरा एकदा परत थोडा रिवाइज करा जरा. सर त्याचं एकच. उत्तर 19. सर मला वाटतं 25. 25 भाषांमध्ये जी आहे ती विभागली गेली. आपण पाहूया, मी तुम्हाला तो टॉपिक पण एक्सप्लेन करतो. इथे स्क्रीन थोडस जरा सर प्रसारण म्हणजे प्रसारण माहिती प्रसारण, आपण प्रसारण म्हणतो. आता थोडक्यात काय आहे की मी इथे तुम्हाला स्क्रीनवर एखादा व्हिडिओ दाखवला तर त्याचा प्रसार केला मी थोडक्यात, किंवा न्यूज चॅनलवर एखादी बातमी दाखवली, व्हिडिओ दाखवलेला असेल तर ती जी आहे तर आपण एखादा व्हिडिओ इंस्टाग्रामला, फेसबुकला टाकला तर त्याचं प्रसारण होतं, म्हणजे व्हायरल होतं, बरोबर. तर ते ओके सर. आणि इथे का एकच मिनिट, स्क्रीन का चेंज होत नाही? सर मी त्याचा आन्सर सांगू का? हिंदी चित्रपट सृष्टीमुळे कोणत्या भाषेचा प्रचार झाला? माझी पण स्क्रीन जरा लॉक झाली, एकच मिनिट. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न 4था घेऊया. हे जर झालं तर हिंदी चित्रपट सृष्टीमुळे कोणत्या भाषेचा प्रचार झाला? इंग्रजी, तामिळ, हिंदी, उर्दू. हिंदी. सर हिंदी. हिंदी. सर हिंदी. एकच, मला स्क्रीन काही होत नाही. तुम्हाला दिसते का स्क्रीन सर्वांना? नो सर. एकच. हो सर. नाही सर. एकच मिनिट, मी बंद करून रिस्टार्ट करून परत चालू करतो. तर जे आपण हा जो पाठ पाहत होतो तर बदलते भाग 2
जीवनमान की यामध्ये ज्या पहिल्या भाषा होता, हा भाषेचा प्रभाव जो आहे तो कशा प्रकारे जो आहे तो साधारणतः मानवी जीवनावर आपल्या जे पूर्ण काय म्हणू शकतो आपण भारतामध्ये जे आहे तर भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा होत्या. मग त्यामध्ये प्रत्येक राज्याची भाषा असेल, त्यानंतर संपर्काची भाषा आपण म्हणतो, अशा विविध प्रकारच्या ज्या भाषा ज्या आहेत त्या होत गेलेल्या आहेत. आणि या भाषेचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. मग संपर्काची, व्यवहाराची भाषा, त्यानंतर विविध प्रकारचे त्या राज्यातील त्या प्रदेशाचा संपर्क साधारणतः आणि संपर्काची भाषा आपण पाहिले तर हिंदी आहे. आणि पुढे जाऊन त्या त्या राज्याची त्या त्या प्रदेशाची एक भाषावार प्रांत रचना आपण म्हणतो की साधारणतः ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. पुढे आहे क्रीडा. क्रीडामध्ये काय काय बदल झालेले आहेत किंवा काय आहेत आधुनिक जे क्रीडा धोरण आहे तर त्यामध्ये सुद्धा काय काय झालेलं आहे सांग बरं विधिका. सर एकदा तो दुसरा क्वेश्चन रिपीट करा प्लीज. आपण जे आधुनिक जे जीवन आहे साधारणतः भाग 2 मध्ये बदलते जीवन भाग 2 तर यामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत एक 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 पहिला सांगितलं भाषा आहेत तर त्यानंतर काय आहे मग क्रीडा. क्रीडा. मग काय बरं क्रीडामध्ये काय अभ्यासलेलं आहे त्याच्यातले महत्वाचे मुद्दे सांगायचे. तोपर्यंत लॅपटॉप पण स्टार्ट होतोय. हा कर सुरुवात. काय मग क्रीडा धोरणामध्ये सर त्याच्यामध्ये एक स्त्री म्हणजे गीत सेठी होय आणि त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आणि त्यांनीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांनी अजिंक्यपदे मिळवली. बर कोणकोणते आहेत मग त्यामध्ये सर जागतिक व्यावसायिक स्पर्धा, जागतिक हौशी बिलियर्ड स्पर्धेत. कोणकोणते खेळ जे आहेत ते साधारणतः महत्वाचे आहेत भारतामध्ये. सर एकच क्रिकेट. मिनिट मी स्क्रीन शेअर करतोय. सर क्रिकेट. क्रिकेट. बर अजून कबड्डी, खो खो, हॉकी. सर हॉकी नाही ना एवढा. कबड्डी, खो खो, हॉकी. सर्वप्रथम भारताचा जो राष्ट्रीय खेळ मी मागच्या तासाला तुम्हाला साधारणतः सांगितलं होतं कोणता खेळ आहे आणि त्यानंतर हॉकी. ते जे हॉकी. विविध जे क्षेत्रामध्ये जे आहे तर त्यांचं आपण पाहतो की जास्त ठसा जो आहे तो उमटवलेला आहे आणि आता जर पाहतो साधारणतः तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर काय झालेले आहेत क्रिकेट. मग आपण पाहतो की बऱ्याच प्रमाणात जे आहे तर क्रिकेटचं वेळ आपण गावागावामध्ये सुद्धा पाहतो की साधारणतः क्रिकेट जे आहे ते पोहोचलेलं दिसून येतं. विविध प्रकारचे मग खेड्यापाड्यातले एक आपण आपल्या समोर आदर्श काही खेळाडूंचा ठेवला जातो आणि त्यांच्यामुळे जे आहे तर मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे. इथे जे उत्तर आहे आपण 1961 मध्ये नागालँडमध्ये ज्या भाषा होऊन गेल्या त्या 25 आहे. किती 25 साधारणतः. कोणीतरी सांगितलं तो 19. काय बरं 19 सर भाषा. लोकसंख्येचे प्रमाण. एक मिनिट आपण बघूया काय वरलं ते उत्तर जर चुकीचं असेल आन्सर की मधलं तरी कळेल. आपण साधारणतः पुस्तकातला तो महत्वाचा जो मुद्दा आहे तर त्याच्याकडे पण जाऊया तर व्यवस्थित आपल्याला पण आपला जो डाऊट आहे तो क्लिअर होईल. सर पुस्तकामध्ये 19 दिलेल्या होत्या ना. 19 दिले का मग इथे जे उत्तर आहे उत्तर चुकलेलं असेल त्या किंवा त्यात पर्याय जो आहे तो पर्याय नसेल ते बहुतेक.
आपण जे आहे ते पुस्तकातलं पण इथे मी तुम्हाला दाखवतो सर. हो सर, पुस्तकात 19 भाषा आणि त्यांचे प्रमाण दिलेले. बर, आणि जे आपण जी पीपीटी पाहिलेली होती त्यावर पण पाहूया साधारणतः. दिसते स्क्रीन? नाही सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. दिसते सर, दिसते. बदलते जीवन भाग 2. काय प्रश्न आहे साधारणतः इथे? नागालँडमध्ये 1961 मध्ये नागालँडमध्ये किती भाषांमध्ये लोकसंख्या विभागली गेलेली आहे? इथे दिलेलं आहे, विवरण दिलेलं आहे. 1961 मध्ये नागालँडचे भाषिक विवरण पुढील प्रमाणे दिलेलं आहे. साधारणतः या विविधतेचा परिणाम कोहिमा आकाशवाणी केंद्रावर झाला आणि या केंद्राला 25 भाषांमधून प्रसारण करावे लागले आहे. तर किती आहेत? 25. मग ते उत्तर जे आहे ते बरोबर आहे. तर जे विविधता म्हणजे त्याचे जे विभागणी गेली आणि कोहिमा जे आकाशवाणी सेंटर आहे, दूरदर्शन आपण म्हणतो, की त्यामधून प्रसारण केलं गेलं म्हणजे सांगण्यात गेलं. मी कसं तुम्हाला सांगतो की साधारणतः या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याचं प्रसारण तसं अनाउन्समेंट करणे साधारणतः. तर तशा प्रकारचे जे आहे ते या केंद्राला जे आहे तर 25 भाषांमधून प्रसारण करावे लागलेले आहे. म्हणजे विविध प्रकारचे एवढ्या ज्या भाषा होत्या, आपण पाहतो की फोन वगैरे जर लागला साधारणतः आला तर आपल्याला जे आहे ते हिंदी, मराठी, इंग्लिश के लिए 1 दबाइए, हिंदी के लिए 2 दबाइए, मराठी के लिए सगळ्या भाषांचे नंबर्स वगैरे आहेत, राईट. तर तशा प्रकारे त्या राज्यामध्ये एखादी अनाउन्समेंट जेव्हा केली जाते, या सगळ्या भाषांमध्ये त्यांना जे आहे तर काय करावं लागलं होतं, त्याची अनाउन्समेंट ज्याचं प्रसारण जे आहे ते करावं लागलं होतं. बरोबर. सर पण वरतर समजलं का? हॅलो, सर वरती पण 19 भाषा आहे ना. एक मिनिट, आपण प्रश्न काय आहे तो पाहूया परत एकदा, की त्यामध्ये कळेल तुम्हाला साधन. इथे विभागली गेली, किती भाषांमध्ये विभागली गेलेली आहेत, किती भाषा आहे असं नाही विचारलं. काय झालंय, किती भाषांमध्ये त्यांचं जी आहे ती लोकसंख्या विभागली गेलेली आहेत. इथे एक मिनिट परत एकदा जो आहे तो, तुम्ही हे काउंट केलं का अंगामी 1 2 3 4 असे? हो सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 हे जे आहे तर काय बरेला आपण पाहतो की मुख्य भाषा. आता यात पहा, इंग्रजी, हिंदी, नागा बोली आणि इतर 16 नागा भाषा यांचा समावेश आहे. मग 16 17 18 19 20 म्हणजे साधारणतः जे आहेत तर तसेच इथे जे 19 मुख्य दिले असू शकतात आणि इतर पण असतील, राईट. तर अशा प्रकारचा जो आहे तो तुम्हाला इथे प्रश्न, आपण साधारणतः त्याचं या प्रश्नाचं उत्तर आपण दुसरीकडे पण चेक करू शकतो की साधारणतः याचं उत्तर जे आहे ते काय आहे. पण साधारणतः इथे जे आहेत, कारण पुस्तकामध्ये पण त्याचं दिलेलं आहे, तर सेम त्याचं उत्तर जे आहे ते काय राहील, तुम्हाला 25 राहील. समजले? पुढचा Yes, पुढचा प्रश्न वाचा. स्क्रीन दिसते ना सर्वांना? yes sir. हम्म. सर क्वेश्चन दिसत नाही. नाही दिसत का बरं? एकच मिनिट, सर मी इकडे हे नाही केलं. एकच मिनिट. आता दिसतोय? Yes sir. Option number C. इथे टाकायचे, मेसेज करायचे. तोपर्यंत याचं उत्तर पण आपल्याला इकडे सापडेल. साधारणतः त्याच्यात दिलेले आहे 1961 च्या जनगणनेनुसार जी आहे ती साधारणतः
तर फिफ्थ वाला क्वेश्चन दाखवा ना. हा, तर पुढे याचं जे उत्तर आहे आपण काय अभ्यासलेलं होतं, कुठे गेलं. हं. तर हिंदी चित्रपटांमुळे जे आहे ते हिंदी आहे. हिंदी भाषेचा प्रसार जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा क्रीडा क्षेत्रातील बदल म्हणजे क्रीडाविषयक जे प्रश्न दिलेले आहेत. गीत शेती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक तुम्हाला मेसेज मध्ये टाकायचे. बघूया किती जणांचं उत्तर जे आहे ते बरोबर येते. विधी काय एवढंच एका टायमाला 5-6 वेळा नाही, बाकीच्यांना पण टाकायचे. हा, आणि हा, त्यानंतर सोनाली, कृष्णा, तर याचं उत्तर आहे बिलियर्ड्स. पर्याय क्रमांक 2 बी. सोनाली अगदी बरोबर सर्वांनी. तर पुढे 1983 मध्ये भारताने जे क्रिकेट विश्वचषक कोणाच्या नेतृत्वात जिंकला, म्हणजे तो कोण कर्णधार होता, कोणाच्या नेतृत्वाखाली हा वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे? वेदिका कृष्णा, वीरेंद्र सिंग पाटील. हा, तर कपिल देव याचं उत्तर जे आहे ते काय आहे? कपिल देव हा जो आहे तो त्यावेळेस कर्णधार होता. पुढे ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. ऑलिम्पिक मध्ये पहिलं जे पदक आहे, मेडल कोणी मिळवलेलं आहे? बघूया किती जणांना माहित आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक कर्णम मल्लेश्वरी. कोणत्या खेळाशी निगडीत आहे सांगा बरं जरा. सर कर्णम हॉकी. मल्लेश्वरी, कर्णम मल्लेश्वरीने जे आहे ते कोणत्या खेळामध्ये जे आहे तिनं पदक मिळवलेलं आहे? कोण सांगेल? कर्णम मल्लेश्वरी. वेदिका, विजय सांगता येईल? हा, सर कर्णम एशियन आणि ऑलिम्पिक मल्लेश्वरीचा हा स्पर्धांमध्ये. वेट लिफ्टिंग आहे का? येस का सर. नाही? काय वेट लिफ्टिंग? वेट लिफ्टिंग या खेळाशी जी आहे ते तिने काय केलं होतं, जे आहे ते हे केलेलं होतं, वजनदार वजन उचलणे साधारणतः आपण म्हणतो साधारणतः त्याला. पुढे 1985 मध्ये भारताने कोणत्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलेले आहे? म्हणजे ट्रॉफी साधारणतः जे आहेत ते खेळ आपण नाही का म्हणतो, T20, वन डे, चॅम्पियन ट्रॉफी, कसोटी. मयूर, राजवीर, वेदिका, ओके, बेन्सन अँड हेजेस कप. करेक्ट. पर्याय क्रमांक ब. पुढे चित्रपट आणि नाटक. चित्रपटसृष्टी. भारतातील चित्रपटसृष्टीत सुरुवातीला कोणते चित्रपट होते? काळे धवल चित्रपट, ॲनिमेटेड चित्रपट, 3D चित्रपट आणि इंग्रजी चित्रपट. बघूया कोणाकोणाला उत्तर येते. भारतातील चित्रपट सृष्टीतील सुरुवातीला जे चित्रपट होते, सिनेमा. सर ऑप्शन नंबर सी आणि डी काय? 3D इंग्रजी,
सांगा पर्याय क्रमांक. मेसेज, मयूर, वेदिका, वीरेंद्र, कृष्णा. कृष्णा कन्फर्म आहे का? इंग्रजी चित्रपट होते का स्टार्टिंगला? पर्याय क्रमांक 1 काळे धवल चित्रपट. सर इंग्रजी आता चित्रपटांमध्ये कोणत्या विषयांवर जास्त भर दिला जात आहे? राजकारण, समाजकारण, केवळ पौराणिक कथा, प्रेमकथा, विज्ञान. बघूया पहिल्यांदा कोणाला येते त्याचं उत्तर. सर प्रश्न एकदा वाचाल का? चित्रपटांमध्ये कोणत्या विषयांवर सर्वात जास्त भर दिला जात आहे? राजकारण आणि समाजकारण, केवळ पौराणिक कथा, प्रेमकथा आणि विज्ञान. कृष्णा, राजवीर, वेदिका अगदी बरोबर. राजकारण आणि समाजकारण, पॉलिटिक्स आपण म्हणतो की सोशल आणि पॉलिटिक्स जे आहे ते याचा प्रभाव जो आहे तो सध्याच्या चित्रपटांवर झालेला दिसून येतो. पुढील पैकी कोणते बदल चित्रपट सृष्टीत झालेले आहेत? कोणते बदल चित्रपट सृष्टीत? रंगीत चित्रपट आले, चित्रपटाचा कालावधी वाढला, फक्त धार्मिक चित्रपट बनवले जातात, फक्त स्थानिक चित्रपट पाळले जातात. हे रंगीत चित्रपट आता जे आहे ते आपण पाहतो की ते आलेले आहे. कोणत्या प्रकारच्या सिनेमांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा होत आहे? केवळ मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, दक्षिण भारतीय चित्रपट, इंग्रजी चित्रपट. हे कॉम्पिटिशन सगळ्यात आपण पाहतो की कोणत्या चित्रपटांमध्ये सध्याला जागतिक हे सुरू झालेले आहेत. बरोबर, हिंदी चित्रपटांमध्ये जे आहे ते सध्याला, कारण साऊथच्या चित्रपटांमध्ये आपण दाक्षिणात्य मूवीचं जे आहे ते डबवून त्यानंतर आपण पाहतो की इंग्रजी चित्रपट, हॉलिवूड चित्रपट सुद्धा आलेले आहेत. भारतातील पहिले वृत्तपत्र, आता आपल्याला मीडिया, बरोबर, तर पहिले वृत्तपत्र कोणतं आहे? एकच मिनिट, काहीतरी हे रंगीत केवळ मराठी चित्रपट झालं. हा, वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यम. कोणता प्रसार माध्यम लोकमत मिळवण्यासाठी प्रभावी ठरतो? प्रसार माध्यम आहे की ते लोकमत घडवण्यासाठी, लोकांचं मत जे आहे ते घडवण्यासाठी त्याची मदत होते. रेडिओ, वृत्तपत्रे, नाटके, क्रीडा स्पर्धा. काहीतरी चुकतंय. वृत्तपत्रे अगदी बरोबर. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणत्या स्वरूपात प्रकाशित झाले आहे? पहिलं वर्तमानपत्र कोणत्या स्वरूपात प्रकाशित झालं? रंगीत, काळे धवल, डिजिटल, 3D. सांगा पटपट. विजय, कृष्णा, नेहा. रंगीत, वेदिका, सोनाली अगदी बरोबर. काळे आणि धवल स्वरूपात जे आहे ते पहिलं वर्तमानपत्र जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. ए नाही, रंगीत नाही, सुरुवातीला रंगीत नव्हतं, लक्षात ठेवायचं. हा, पुढील पैकी कोणता बदल वृत्तपत्रांमध्ये दिसून आला? काय चेंजेस आता नवीन चित्रपटांमध्ये दिसून आलेला आहे? आता तुम्ही ते उत्तर हे करू शकता, मागच्या ज्या उत्तरामध्ये जो बदल झालाय तो.
वेदिका, सोनाली, ऋतिका, अगदी बरोबर. ते रंगीत छापले जाऊ लागलेले आहेत. आता ते कलर मध्ये आले. सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काळे धवल असायचे. पुढील पैकी कोणत्या प्रसार माध्यमामुळे जागतिक घटना लोकांपर्यंत पोहोचतात? इंटरनॅशनल न्यूज लोकांमध्ये पोहोचतात. कोणत्या प्रसार माध्यमामुळे, कोणत्या मीडियाद्वारे? मयूर, प्रश्न व्यवस्थित वाच. काय आहे? तर काय आहे? दूरदर्शन. तर ज्या बातम्या आहेत त्या जागतिक बातम्या लोकांपर्यंत आपल्याला काय मिळतात? टीव्ही द्वारे जे आहे दूरदर्शनवर आपल्याला पाहायला मिळतात. दूरदर्शन व आणि माध्यमांचा विकास. भारतात दूरदर्शनचे प्रारंभिक स्वरूप कसे होते? सुरुवातीचं भारतातील दूरदर्शन कशा स्वरूपाचं होतं? सोपं आहे अगदी याचं उत्तर सुद्धा. काळे धवल आणि मर्यादित प्रोग्रामिंग हे जे आहे ते साधारणतः असते. कोणत्या शतकात भारतात खाजगी टीव्ही चॅनल आले? आता याचं उत्तर बघूया किती जणांना येते. सर कोणता 17वा का? 18वा. राजवीर कन्फर्म आहे? त्या पर्यायामधून विचारले. सर ऑप्शन नंबर सी. अगदी बरोबर. ऑप्शन नंबर सी. काय आहे? 1990. 1990 पासून जे आहे तर टीव्ही चॅनलची जी आहे तर सुरुवात झालेली आहे विविध प्रकारचे. रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे कोणत्या माध्यमाची लोकप्रियता वाढलेली आहे? कोणतं प्रसार माध्यम जे आहे त्याची लोकप्रियता म्हणजे पब्लिश झाली साधारणतः महत्वाचं? रामायण महाभारत. हरिओम लेट जॉईन झाला का? वेदिका, व्यवस्थित प्रश्न क्रमांक 19 वाचायचा आहे. मयूर अगदी बरोबर. हरिओम अगदी बरोबर. तर नाट्यगृह नाही, वृत्तपत्र नाही, रेडिओ सुद्धा नाही. रामायण महाभारत मालिका ह्या आकाशावर चालायच्या, दूरदर्शनवर चालायच्या. पर्याय क्रमांक क, दूरदर्शन. बरोबर. त्यानंतर 1991 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने जगभरातील लोकांना थेट युद्ध कव्हरेज दाखवलं? कोणती वृत्तवाहिनी आहे की ज्यांनी जे युद्ध आहे ते लाईव्ह कव्हरेज जे आहे ते दाखवलेलं आहे? बरोबर. CNN. काय बरं लॉंग फॉर्म सांगू शकता कोण? CNN का असंच आहे आपल्या पुस्तकामध्ये पण? हरिओम सांग बरं. CNN. सर मी सांगू का? सर मी हो. सांगू? सर मी सांगू का? केबल न्यूज. सोनाली. सॉरी. थांबा थांबा. मयूर सांगतोय. मयूर बोल. केबल न्यूज नेटवर्क. केबल न्यूज नेटवर्क. अगदी बरोबर. पुढे. भारतात कोणत्या तंत्रज्ञानामुळे प्रसार माध्यमांमध्ये मोठे बदल झाले?
कोणत्या प्रसार माध्यमांमध्ये कोणतं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी सॅटेलाइट टेलिव्हिजन केबल टीव्ही रेडिओ प्रिंट मीडिया सर डी. नाही सोनालीने सांगितलेलं बरोबर आहे केबल न्यूज नेटवर्क सॉरी सॅटेलाइट टेलिव्हिजन सॅटेलाइट आल्या आणि सॅटेलाइट आल्यामुळे विविध प्रकारचे चॅनल्स जे आहेत ते त्याची निर्मिती झालेली आहे आणि विविध प्रकारचे प्रसारमध्ये एका वेळी जवळपास 250 चॅनल्स जे आहेत ते सुरुवात ही झालेली आहे वायरद्वारे फक्त आपण सुरुवातीला फक्त दूरदर्शन आणि डीडी सह्याद्री हे दोनच चॅनल पाहायचो महाराष्ट्रामध्ये डीडी सह्याद्री असायचं आणि एक नॅशनल जे आहे ते साधारणतः 2 चॅनल्स आता एवढं आहे ते का सॅटेलाइट मुळे जे आहेत ते आपल्याला सॉरी सर विविध मी प्रकारचे हा पुढे 22 कोणत्या प्रकारच्या चॅनल्समुळे भारतात विविधता निर्माण झालेली आहे भारतामध्ये कोणत्या चॅनल्समुळे भारतात विविधता निर्माण झाली अगदी बरोबर फक्त मनोरंजन नाही फक्त शिक्षण फक्त वृत्तवाहिनी तर विविध प्रकारचे चॅनल्स मग त्यामध्ये खेळाचं आहे भक्ती आहे संगीताचे आहेत शो आहेत बातम्या आहेत सिरियल आहेत सिनेमा आहेत विविध प्रकारचे जे आहे खेळाचे आहेत तर या विविधतेमुळे एक प्रकारची विविधता जी आहे ती निर्माण मग त्यामध्ये विविध भाषांमधले पण चॅनल्स आहेत गुजराती मराठी हिंदी बरोबर तामिळी विविध प्रकारचे जे आहेत तेलुगू तर पर्याय क्रमांक 4 ड एकूण बदल आणि आधुनिक भारत बदलत्या जीवनशैलीमुळे कोणत्या घटकावर मोठा परिणाम झालेला आहे बदलत्या जीवनशैलीमुळे कोणत्या घटकावर मोठा परिणाम झालाय हम्म नाही तर इथे सी का फक्त क्रीडा क्षेत्रावर बदल झालाय का नाही फक्त नाही बदलत्या जीवनशैलीमुळे कोणत्या मग ती क्रीडा आहे चित्रपट आहे केवळ शिक्षण तर नाही तर त्यामध्ये भाषा मीडियम हे सुद्धा आहे माध्यम आणि भाषा पर्याय क्रमांक 1 बरोबर फक्त नाही इथे कारण बदलतं जे जीवनमान आहे तर त्याच्यामुळे जे आहे तर साधारणतः सर्व प्रकारची माध्यम आहेत आणि भाषांवर जो आहे तो आणि जर दिलं असतं वरील पैकी सर्व तर मग सर्व आलं असतं पण इथे माध्यम आणि भाषा केवळ जर फक्त आणि केवळ हा जो प्रश्न आहे म्हणजे तेवढ्या पुरतं मर्यादित नाही तर बदलत्या जीवनमानामुळे सर्व क्षेत्रांवर जो आहे तो मोठा परिणाम जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो जागतिकीकरणामुळे कोणत्या घटकावर परिणाम झालेला आहे व्यवस्थित वाचा अगदी बरोबर भाषा आणि संप्रेषण प्रणाली अगदी बरोबर आणि शेवटचा बदलत्या तंत्रज्ञानामुळे माध्यमांमध्ये कोणता प्रमुख बदल झाला बदलते जे तंत्रज्ञान आपण पाहतो की 5G नेटवर्क आलेलं आहे बरोबर तर या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे कोणता बदल झालेला आहे माध्यमांमध्ये वृत्तपत्र बंद झाली फक्त सरकारी वृत्तवाहिन्या चालतात खाजगी टीव्ही वाहिन्यांचा उदय झाला आणि फक्त प्रादेशिक बातम्या दाखवल्या जातात सर ऑप्शन नंबर बी
तर ऑप्शन नाही. कारण वृत्तपत्र बंद नाही झाली, चालूच आहे. सरकारी वाहिन्या चालतात नाही. तर खाजगी आता प्रायव्हेट टीव्ही चॅनल सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि फक्त प्रादेशिक तर नाही. फक्त निघून जातोय. वृत्तपत्र बंद झाली असं पण नाही. तर पर्याय क्रमांक सी. तर अशा प्रकारे साधारणतः आपण सर्व जे महत्त्वाचे घटक आहेत तर यावर आपण प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित बघितलेले आहेत. सर्वांना समजले काही याच्यामध्ये, या पाठामध्ये डाऊट आहे? नो नो सर. सर. नाही सर, नाही. तर आता पुढच्या तासाला आपण मराठीचे जे आहेत ते साधारणतः मराठीवर फोकस करूया. मराठीचं व्याकरण, लेखन हे घटक जे आहेत ते साधारणतः आपण घेऊया. चालेल? ओके तर सर. थांबूया ओके आपण सर. इथे आता. सर बाय सर. थँक्यू. बाय.